नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाने 2,890 घरांची सोडत जाहीर केलेली आहे आणि या सोडतीतून अनेक जण आपलं अर्ज भरून नशीब आजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अनेक व्ह्यूअर्सनी आपल्याला कमेंट्स केल्या मित्रांनो, की नेमकं यासाठीच्या पात्रता आणि अटी काय आहेत ते आम्हाला व्यवस्थित समजावून सांगा. आम्हाला या योजनेसाठी म्हणजे अर्ज करायचा आहे. मला PMAY अंतर्गत अर्ज करायचा आहे किंवा मला LIG अंतर्गत अर्ज करायचा आहे. यासाठी उत्पन्नाची अट काय आहे किंवा कोणती व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते किंवा एक व्यक्ती किती ठिकाणी अर्ज करू शकते, असे अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. तर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, नेमका या सोडतीसाठी किंवा या लॉटरीसाठी आवश्यक असणाऱ्या अटी आणि शर्ती कोणत्या आहेत. पण मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका, जेणेकरून म्हाडा, सिडको, PCNDTA, MMRDAच्या सर्व हाऊसिंग लॉटरीबद्दलचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, जास्त उशीर न करता आपण पाहूया की पुणे लॉटरी 2021साठी आवश्यक पात्रता काय आहे. तर या योजनेसाठी पात्रतेच्या अटी व शर्ती या पुढीलप्रमाणे आहेत मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहू शकतो, जे माहिती पुस्तिकेत तिसरा मुद्दा जो आहे तो आहे पात्रतेच्या अटी. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. आता यामध्ये पहा 3.1 अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. 3.2 अर्जदार किंवा त्याची पत्नी किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्वावर, भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून अर्ज करीत असलेल्या योजनेच्या मनपा, नगरपालिका हद्दीत गाळा किंवा घर किंवा निवासी भूखंड नसावा. याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुमचं कुठलंही म्हणजे तुमच्या किंवा कुटुंबियाच्या नावावरती, तुमचं कुटुंब म्हणजे तुमचं पती पत्नी आणि किंवा अज्ञान मुले यांच्या नावे कुठेही घर नसावं, म्हणजे प्लॉट किंवा घर हे नसावं अशी याची अट आहे. जर तुमच्या नावावर ऑलरेडी घर असेल तर तुम्ही याला अर्ज करण्यास अपात्र ठरता. 3.3 जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून महाराष्ट्रातील मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्षाचे वास्तव्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. केंद्र शासन कर्मचारी म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत त्यांचा प्रवर्ग आरक्षण वगळून, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कर्मचारी आहेत त्यांना हे अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नाही, पण इतर सर्वांना 15 वर्षे महाराष्ट्रातील वास्तव्याचं अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. याशिवाय मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा मी मांडू इच्छितो. मागच्या वर्षी म्हणजे मागच्या लॉटरीमध्ये म्हाडाने नवीन एक अट टाकली होती की ज्या अर्जदाराने किंवा ज्या व्यक्तीने म्हाडा किंवा कुठल्याही सरकारी योजनेतून जर घर घेतलं असेल तर परत त्याला घरासाठी अर्ज करता येणार नाही. अर्थातच एक व्यक्ती एक घर याची अंमलबजावणी कुठेतरी जानेवारीच्या याच्यात त्यांनी केली होती, पण या माहिती पुस्तिकेमध्ये असं कुठलाही क्लॉज दिसला नाही. परंतु मित्रांनो, हा क्लॉज नंतर म्हाडाकडून टाकला जाऊ शकतो. म्हणून ज्यांच्या नावे ऑलरेडी घर आहे किंवा ज्यांनी सरकारी स्कीममधून घर घेतलेलं आहे, म्हाडा असेल किंवा सिडको असेल कुठल्याही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, परत त्यांना अर्ज करता येणार नाहीत असा एक नवीन क्लॉज म्हाडातर्फे टाकला जाऊ शकतो. यानंतर सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न म्हणजे आपलं किती असायला पाहिजे हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पहा मित्रांनो, 3.4 जे माहिती पुस्तिका दिलेलं आहे, अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटाकरिता किंवा गटांसाठी खाली दर्शवल्याप्रमाणे असावे. आता कौटुंबिक मासिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे, एकट्याचे व त्याची पती पत्नी यांची मासिक प्राप्ती असल्यास, म्हणजे पती पत्नी जर काम करत असतील, दोघांचंही उत्पन्न असेल किंवा दोघेही नोकरी करत असतील तर दोघांचे मिळून नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून जीवितार्थाचे सर्वसाधारण दिनांक
4/2020 ते 31 मार्च 2021. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021. अर्थातच आपल्याला लॉकडाऊनच्या मधलं हे आपल्याला उत्पन्न दाखवायचं आहे. त्याच्यामुळं अनेकांचे कामं गेलेले आहेत, अनेकांच्या कंपन्या सुटलेल्या आहेत, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या तुमचं जे काही या वर्षाचं उत्पन्न असेल, मागील वर्षाचं उत्पन्न असेल, ते उत्पन्न व्यवस्थित कॅल्क्युलेट करून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही अर्ज भरा. जर तुमचं उत्पन्न चुकलं अर्ज भरताना तर पुढे तुम्हाला तो प्रॉब्लेम किंवा अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत झालेल्या प्राप्तीवरून परिगणित करण्यात यावे. उत्पन्न या संज्ञेत मूळ पगार म्हणजे बघा तुम्हाला काय काय आवश्यक आहे. सरकारी कर्मचारी असाल तर पगार, मूळ वेतन, महागाई भत्ता, शहर भत्ता, बोनस आदी तत्सम भत्ते यांचा समावेश राहील. म्हणजे तुम्हाला ह्याच गोष्टी पकडायच्या आहेत. बेसिक म्हणजे मूळ वेतन, महागाई भत्ता, शहर भत्ता आणि बोनस, या 4च गोष्टींचा समावेश उत्पन्नात करायचा आहे. तथापि घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, धुलाई भत्ता, अतिकालिक भत्ता, कीट भत्ता, वाहन भत्ता इत्यादी भत्ते व यासारखे भत्ते जे प्रतिपूर्तीसाठी देण्यात येतात त्यांचा समावेश असणार नाही. म्हणजे तुम्हाला ह्या इतर भत्त्यांचा त्याच्यात समावेश करायचा नाही. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक कमेंट्समध्ये आपल्याला हे प्रश्न विचारला जातो की सर आम्हाला पगारामध्ये काय काय आम्हाला म्हणजे गृहीत धरायचं आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. यानंतर सरासरी मासिक कौटुंबिक गटनिहाय उत्पन्न हे पाहूया मित्रांनो. तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती हवं आहे कुठल्या गटासाठी. तर या ठिकाणी पहा, अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न गटनिहाय खालीलप्रमाणे असणे आवश्यक राहील. उत्पन्न गट आणि कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा दोन्ही कॉलम आपण पाहू शकतो. अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच EWSसाठी उत्पन्नाची मर्यादा आहे ₹25,000 म्हणजे तुमचं अनेक आपल्याला कमेंट्समध्ये विचारलं जातं सर माझं उत्पन्न 5,000 आहे, माझं उत्पन्न 8,000 आहे, माझं उत्पन्न 3,000 आहे, तर मी भरू शकतो का. तर यस, तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता. म्हणजे तुमचं उत्पन्न 25,000 असणं आवश्यक आहे EWS गटासाठी. त्यानंतर अल्प उत्पन्न गट LIGसाठी जे उत्पन्न आहे ते आहे 25,001 ते ₹50,000. म्हणजे हा गट अत्यंत महत्त्वाचा आहे. या गटासाठी जास्तीत जास्त घरे उपलब्ध आहेत. म्हणून 25,001 ते 50,000च्या मध्ये ज्यांचं उत्पन्न आहे तेच LIGसाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गट अर्थातच MIGसाठी उत्पन्न मर्यादा आहे 50,001 ते ₹75,000 आणि उच्च उत्पन्न गट अर्थातच HIGसाठी जी मर्यादा आहे ती आहे 75,001 व त्यापेक्षा जास्त. मग ते किती असेल तरी चालेल. या उत्पन्न गटातील व्यक्ती अर्ज करू शकतात. यानंतर मित्रांनो, अपंग अर्थातच दिव्यांग व्यक्तींसाठी उत्पन्नाची अट आहे ती अशा प्रकारे आहे. कारण हाही प्रश्न अनेकदा निर्माण झालेला आहे दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत. तर 3.5 मध्ये असं सांगितलं आहे, द नॅशनल ट्रस्ट फॉर द वेलफेअर फॉर पर्सन्स विथ ऑटिझम, सिर्ब्रेल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन अँड डिसॅबिलिटीज ॲक्ट 1999 मधील प्रकरण 6 मधील कलम 13 ते 17 मधील तरतुदींच्या अधीन राहून मतिमंद म्हणजे मेंटल रिटायर्ड आणि व मनोविकृत मेंटल इलनेस अर्जदारांच्या वतीने संबंधित व्यक्ती व संस्था अर्ज करू शकतील. लक्षात घ्या, ज्या संस्थेकडे ह्याचं म्हणजे पालकत्व असेल किंवा ज्या संस्थेने त्यांना घेतलं असेल आपल्या संस्थेमध्ये, तर त्या संबंधित व्यक्ती किंवा संस्था यासाठी अर्ज करू शकतात. पण या स्वरूपाचे अपंगत्व असलेल्या व्यक्तीस सदनिकेचे वितरण करताना त्याचे वैयक्तिक उत्पन्न विचारात घेण्यात येईल. म्हणजे तो जो व्यक्ती आहे, जो दिव्यांग व्यक्ती आहे, त्याचं उत्पन्न इथं कन्सिडर केलं जाणार आहे. परंतु अर्ज करताना कोणतीही संस्था किंवा संबंधित व्यक्ती त्यांच्या नावे अर्ज करू शकतील. यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, बँक खात्याचा तपशील. कारण अनेकदा आपल्या अर्जदाराकडून खूप चुका होतात. जॉईंट अकाउंट दिलं जातं, करंट अकाउंट दिलं जातं. म्हणून हा मुद्दा व्यवस्थित नीट लक्षात घ्या. अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील, अर्जदाराच्या स्वतःच्या बचत खात्याचा तपशील जसे बँकेचे नाव, शाखा व पत्ता, खाते क्रमांक, बँकेचा MICR किंवा IFSC क्रमांक द्यावा. अर्जदारास दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा तपशील देऊन अर्ज करता येणार नाही. असे केल्यास अर्ज अवैध ठरवण्यात येतील. आणि अत्यंत महत्त्वाचं बघा, तसेच चालू खाते, संयुक्तिक खाते, NRI खात्याचा तपशील चालणार नाही. अर्थात तुम्हाला जॉईंट अकाउंट, करंट अकाउंट किंवा NRI अकाउंट चालणार नाही. जर तुम्ही दिलं तर तुमची अनामत रक्कम परत येणार नाही किंवा परत येण्यास तुम्हाला खूप विलंब लागू शकतो किंवा त्यासाठी तुम्हाला अनेक कष्ट घ्यावे लागतील.
यानंतर एक विचारलं जातं मित्रांनो प्रत्येक वेळेस, की एक व्यक्ती किती ठिकाणी अर्ज करण्यास पात्र आहे? असाही प्रश्न आपल्याला अनेकदा विचारला गेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो, की 4.11 जो मुद्दा आहे तिथे असं सांगितलेलं आहे, की अर्जदार त्याच्या उत्पन्न गटानुसार पात्र असलेल्या योजना संकेतांकासाठी अर्ज करू शकेल. तथापि एकापेक्षा जास्त पात्र योजना संकेतांकासाठी अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक संकेत क्रमांकासाठी स्वतंत्र अनामत रकमेसह वेगळा अर्ज भरावा लागेल. जर अर्जदार एकापेक्षा जास्त योजना संकेत क्रमांकामध्ये सोडतीत यशस्वी झाला तर त्याला त्याच्या पसंतीच्या कुठल्याही एकाच योजना संकेतांकासाठी कागदपत्र व प्रशासकीय शुल्क जमा करता येईल. याचाच अर्थ मित्रांनो, तुम्ही ज्या ज्या संकेतांकासाठी पात्र आहात, उदाहरणार्थ समजा तुम्ही एखाद्या पत्रकार कोट्यातून अर्ज केलेला आहे, तुम्ही पत्रकार कोट्यासाठी पात्र आहात आणि तिथेच तुम्ही जनरल पब्लिकसाठी सुद्धा अगर पात्र आहात तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी अर्ज करता येतो. किंवा तुम्ही राखीव प्रवर्गातून अर्ज करत आहात आणि तुम्हाला जनरल पब्लिकमध्ये अर्ज करायचा असेल तरी तुम्ही पात्र ठराल. समजा तुम्ही अपंग किंवा दिव्यांग आहात, दिव्यांग व्यक्ती जनरलसाठी पण अर्ज करू शकतो आणि दिव्यांग कोट्यासाठी सुद्धा अर्ज करू शकतो. मग असे जे काही राखीव प्रवर्ग आहेत तेथील ज्या ज्या संकेतांकासाठी ती व्यक्ती पात्र आहे त्या त्या संकेतासाठी ती अर्ज करू शकते. म्हणजे MLA MP चा कोटा आहे, पत्रकार आहे, कलाकार आहे, तर हे ज्या ज्या प्रवर्गासाठी पात्र आहेत त्या प्रत्येक प्रवर्गासाठी एक व्यक्ती अर्ज करू शकतो. पण समजा सोडतीत एकापेक्षा जास्त ठिकाणी नंबर लागला असेल तर त्या व्यक्तीच्या पसंतीनुसार एकच घर ते चॉईस करू शकतात, एकाच ठिकाणचं घर चॉईस करू शकतात आणि बाकीचे घरे त्यांना म्हाडाकडे रिटर्न करावे लागतील. याशिवाय दुसऱ्या एका नियमानुसार तुम्ही समजा वाकडला फॉर्म भरला असेल जनरल पब्लिकमधून तर त्याच ठिकाणी तुम्ही मामुर्डीला सुद्धा अप्लाय करू शकता जनरल पब्लिकमधून. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी स्कीम कोड फक्त वेगळा असायला हवा, एकाच स्कीम कोडमध्ये तुम्हाला अर्ज करता येणार नाही. एकाच स्कीम कोड किंवा एकाच योजना संकेतांकामध्ये एकाच प्रवर्गामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार नाही. समजा तुम्ही एखाद्या राखीव प्रवर्गातून अर्ज केला असेल तर त्याच प्रवर्गात तुम्हाला दोन दोन अर्ज करता येणार नाहीत. समजा तुम्ही अनुसूचित जमातीसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला दोन अर्ज त्या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करता येणार नाहीत. किंवा जनरल पब्लिकमध्ये तुम्ही अर्ज केला असेल, योजना संकेतांक समजा 255 आहे, 255 योजना संकेतांकामध्ये जनरल पब्लिकमधून तुम्ही अर्ज केला असेल तर पुन्हा तुम्हाला त्याच योजना संकेतांकामध्ये जनरल पब्लिकमध्ये अर्ज करता येणार नाही. किंबहुना इतर सर्व पात्र ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे तुम्ही जर LIG प्रवर्गातून किंवा LIG गटामध्ये आपल्याला समजा ह्याच लॉटरीचं पाहायचं झालं तर स्कीम कोड 440 ते स्कीम कोड 462 अशा 22 ठिकाणी लॉटरी आहे LIG ग्रुपसाठी, जी 20% सर्वसमावेशक आहे. तर ते 440 स्कीम कोडपासून 462 म्हणजे 22 ठिकाणी एक व्यक्ती अर्ज करू शकतो एका प्रवर्गामधून. म्हणजे जनरल पब्लिकमधून तुम्ही 440ला अर्ज करू शकता, 441ला अर्ज करू शकता, 442ला अर्ज करू शकता. म्हणजे लोहगाव असेल, बाणेर असेल, हडपसर असेल, धनकवडी असेल, वाकड असेल, चरुली असेल, येवलेवाडी असेल किंवा मोरवाडी असेल, या सगळ्या ठिकाणी जेवढे ठिकाणं उपलब्ध आहेत सगळ्या ठिकाणी एका प्रवर्गासाठी तुम्ही वेगवेगळे अर्ज करू शकता. आता आपण पाहूया मित्रांनो विशेष अटी व शर्ती काय आहेत वेगवेगळ्या गटांसाठी किंवा वेगवेगळे जे ठिकाण आहेत किंवा ज्या स्कीम आहेत त्यांच्यासाठी. तर विशेष अटी व शर्तीमध्ये पहिला आहे प्रधानमंत्री आवास योजना. तर यासाठी कोणत्या कोणत्या अटी आणि नियम आहेत हे आपण सर्वप्रथम पाहूया. तर 1 नंबर पहा, अर्जदार व अर्जदाराच्या पत्नीच्या नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे. 2, योजना ज्या नगरपालिका, महानगरपालिका म्हणजे स्थानिक प्राधिकरण क्षेत्रात समाविष्ट आहे त्या नगरपालिका, महानगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकरणमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नाव नोंदणी आवश्यक आहे. यापूर्वी नोंदणी केलेली नसल्यास सोडतीमध्ये यशस्वी झाल्यानंतर नोंदणी करणे बंधनकारक राहील. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. जर तुमचं तुम्ही ज्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहता किंवा ज्या महानगरपालिकेच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करत आहात त्या महानगरपालिकेत तुमचं PMAYचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. जर समजा PMAYचं रजिस्ट्रेशन नसेल तर सोडतीत यशस्वी झाल्यानंतर तुम्ही ते रजिस्ट्रेशन करू शकता, तसं ते बंधनकारक आहे. यानंतर 3 क्रमांक बघा, प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषानुसार पात्र होणारे यशस्वी लाभार्थीच शासकीय अनुदानास पात्र ठरतील. म्हणजे जे जे PMAYच्या अटी धारण करीत असतील त्यांनाच त्या PMAYचा लाभ मिळणार आहे, अन्यथा तो लाभ मिळणार नाही.
आणि आता पाहूया मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेच्या एल-आय-जी गटासाठी काय काय पात्रता आहे. तर पूर्वी जे काही पात्रता होती, कुठल्याही तुमच्या व्यक्तीची किंवा पती-पत्नीच्या नावे कुठेही घर नसावं, त्या सगळ्या एल-आय-जीच्या ई-डब्ल्यूच्या अटी व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी एक नवीन अट अशी आहे, की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत योजना वगळून उर्वरित सर्व योजनांमधील घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत व्हर्टिकल 2 नुसार CLSS अंतर्गत म्हणजे क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम अंतर्गत व्याजावर अनुदान मिळण्यास पात्र राहतील. लाभार्थ्यांना हुडको किंवा NHBकडे अनुदानासाठी संपर्क साधावा. म्हणजे जे LIGसाठी जे अर्ज करत आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचं जे बेनिफिट आहे, जे सबसिडी आहे ती तुम्हाला मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला हुडकोकडे किंवा NHBकडे अनुदानासाठी संपर्क करावा लागणार आहे. आणि याच व्यतिरिक्त प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली असून योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फक्त ₹1000 मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. म्हणजे या ठिकाणी EW असेल किंवा LIG असेल, दोन्हीसाठी जर तुम्ही कुठल्याही एकासाठी तुम्ही पात्र असाल तर मात्र नक्कीच तुम्हाला या स्टॅम्प ड्युटी कपातीचा फायदा मिळणार आहे. ₹1000 स्टॅम्प ड्युटी तुम्हाला भरावी लागणार आहे. तर ह्या होत्या मित्रांनो पुणे म्हाडा 2021च्या लॉटरीसाठी आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती. म्हाडाच्या पुणे संदर्भातील इतर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. अपेक्षा करतो मित्रांनो अटी आणि शर्ती तुम्हाला समजल्या असतील. आणि सध्या कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे मित्रांनो, म्हणून स्वतःची काळजी घ्या, कुटुंबियाची काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या आणि मास्क लावायला मात्र विसरू नका. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.